नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत विज्ञान इयत्ता 8वी त्याच्यामधील 10वा पाठ जो आहे पेशी व पेशी अंगके. याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये किंवा सेशनमध्ये आपण बघितलं की पेशी, वनस्पती पेशी व प्राणी पेशी या एकमेकांपासून कशा वेगळ्या असतात, त्यांच्यामध्ये कोणकोणती अंगके असतात आणि या पेशींचं आपल्या शरीरातील कार्य काय असतं. आता पेशीचा डिटेल अभ्यास करताना आपल्याला माहित आहे, आपल्याला जसे अवयव असतात, जसे हात, पाय, डोळा किंवा कान, तसेच पेशींना सुद्धा अवयव असतात ज्यांना आपण अंगके म्हणतो. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण न्यूक्लियस त्याचं कार्य बघितलं, त्याच्यानंतर अंतर्द्रव्य जालिका म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्याबद्दल माहिती बघितली, त्याच्यानंतर लैकारिका, लायसोझोम किंवा इतर अंगके जसे की आपल्याला माहीतच आहे काही गोल्गी कॉम्प्लेक्स याच्याबद्दल आपण माहिती बघितली. तर आता या येणाऱ्या सेशनमध्ये आपण राहिलेली पेशी अंगके बघतोय, ती म्हणजेच रिक्तिका किंवा प्लास्टिड्स किंवा क्लोरोफिलचं स्ट्रक्चर कसं असतं आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर मग पाहूया पेशी अंगके म्हणजेच सेल ऑर्गॅनेल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्लाइडवर एक डायग्राम दिसत आहे, ती म्हणजे आहे रिक्तिकेची. आता लक्षात घ्या, पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्या तरी प्रकारचं घटक द्रव्य साठवलेलं असतं. रिक्तिका या नावावरून आपल्याला असं वाटतं की ही पोकळ असावी, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही द्रव्य नसावं, परंतु पेशीतील घटक द्रव्यांची साठवण या पेशी अंगकात केली जाते. पुढे जाऊन आपण बघणार आहोत की अमिबामध्ये सुद्धा रिक्तिकांचं काम काय असतं. जनरली ह्या ज्या रिक्तिका असतात त्या वनस्पती पेशीमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. बघा, रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. पेशींच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. म्हणजे पेशींना जशी गरज असते त्याप्रमाणे रिक्तिका आपलं स्ट्रक्चर बदलत असतात. रिक्तिकेचे पटल एकपदरी असते. याला आपल्याला दिसतंय स्क्रीनवर सुद्धा की ह्यांचं पटल एकपदरी म्हणजे एकच मेम्ब्रेन त्याला असतो. आता बघूया आपण रिक्तिकेची कार्य काय आहेत. लक्षात घ्या, पेशींचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे म्हणजे पेशींवर जो परासरणीय दाब आहे, ऑस्मोटिक प्रेशर जो आहे, ज्याच्याबद्दल आपण आधीच्या स्लाइड सेशनमध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशनला डायल्यूट करण्यासाठी पाणी आतमध्ये जातं, म्हणजेच परासरणीय दाब म्हणजे अशा प्रकारचा दाब. तो नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम या रिक्तिका करत असतात. तसेच मेटाबॉलिझम मध्ये चयापचय क्रियेमध्ये आपण जे काय खातो त्याचं पचन होतं किंवा अपचन होतं. आता हा राहिलेला भाग किंवा पचवलेला भाग याच्यामध्ये जी उत्पादिते तयार होतात, जसे की ग्लायकोजेन. लक्षात घ्या, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेन मध्ये होतं. प्रथिने, पाणी यांना साठवण्याचं काम या रिक्तिका करत असतात. आता प्राणी पेशीतील रिक्तिका ज्या आहेत त्या टाकाऊ पदार्थ साठवतात. म्हणजे नको असलेले पदार्थ आहेत ते साठवण्याचं काम रिक्तिकेमध्ये प्राणी पेशीत केलं जातं. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचन पूर्व साठवले जाते. म्हणजे पचनापूर्वीचं जे अन्न आहे ते अमिबाच्या रिक्तिकांमध्ये साठवण्याचं काम इथे या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये केलं जातं. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. आपल्याला माहितच आहे की वनस्पती जी आहे तिचा बाह्यभाग ताठर असतो म्हणजे कठीण असतो. आता ही ताठरता ह्या झाडाला येते कशी काय, तर वनस्पती पेशीमध्ये जी रिक्तिका असते ती मोठी होऊन त्या पेशींवर प्रेशर क्रिएट करण्याचं काम म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करण्याचं काम या रिक्तिका करत असतात. आता पुढे बघा आपण प्लास्टिड्स म्हणजेच लवके. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे विविध रंग आपल्याला दिसतात. मग हे रंग येतात कसे, तर ह्याच्यासाठी एक अंगक कार्य करत असतं आणि ते अंगक म्हणजेच लवक, म्हणजेच त्याला प्लास्टिड असं म्हटलं जातं. आता लवके ही द्विपटलयुक्त असतात म्हणजे डबल मेम्ब्रेन असतात. ह्याच्यामध्ये अवर्ण लवके म्हणजे पांढरी किंवा रंगहीन, याला ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं, आणि दुसरी वर्ण लवके म्हणजेच क्रोमोप्लास्ट ही रंगीत असतात. आता या लवकांचं मुख्य काम काय असतं या पेशींमध्ये, तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ टोमॅटो आपल्याला पहिला हिरवा दिसतो म्हणजे त्याचे हरित लवक आहे, आणि त्याच्यानंतर तो पिकल्यानंतर आपल्याला तो लाल दिसतो म्हणजे ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर दुसऱ्या वर्णलवकात झालेलं आहे. आता आपल्याला माहितीच आहे हरित लवकांमुळेच ही सजीव सृष्टी आहे, म्हणजेच ती प्रकाश संश्लेषणासाठी महत्त्वाचं कार्य करत असते. हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत.
बघा विद्यार्थी मित्रांनो, एक टेबल आपल्या स्क्रीनवर दिसतंय. आता कोणत्या प्रकारचा रंग वनस्पतींना आहे त्याच्यावरून त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रंगद्रव्य आहे ते आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ हिरवा रंग जो असतो पानांना तो हरितद्रव्यामुळे म्हणजेच क्लोरोफिलमुळे येतो. लाल रंग आपण गाजर बघतो, गाजराला लाल रंग असतो तर तो कॅरोटीनमुळे येतो. पिवळा रंग जो असतो फुलांना आपण बऱ्याच वेळा पिवळा रंग बघतो तर हा पिवळा रंग झॅन्थोफिल नावाचं रंगद्रव्य जे आहे त्याच्यामुळे आलेला असतो. जांभळा किंवा निळा रंग जो दिसतो तो अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे आलेला आहे. तर गडद गुलबक्षी म्हणजे उदाहरणार्थ बीटाचा रंग आपल्याला माहित आहे, तो गडद एकदम असतो गुलबक्षी कलरचा आणि ह्याच्यामध्ये जो कलर आहे तो बिटालिन्स नावाच्या रंगद्रव्यामुळे आलेला असतो. आता आपण इथे ह्या स्लाइडवर हरित लवकाचं स्ट्रक्चर बघतोय. बघा त्यांच्यामध्ये बाह्य आवरण दिसतंय, आतील आवरण दिसतंय, मध्य आवरणाची जागा म्हणजे स्पेस दिसतोय आणि जे स्टॅक आहेत कॉइन लाईक स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय एकावर एक असं रचलेलं त्याला थायलॅकॉइड असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पिठिका दिसत आहेत आणि लवक कणी दिसते. लवक कणी म्हणजे असे डॉट 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 स्ट्रक्चर असतं. प्रकाश संश्लेषणासाठी ही महत्वाची असतात. ही जी लवक आहेत म्हणजे उदाहरणार्थ क्लोरोफिल ही फोटोसिंथेसिसच्या मार्फत अन्न बनवण्यासाठी याचा उपयोग असतो. हरित लवके सौर ऊर्जेचा रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. आपल्याला माहितच आहे मुळांमधून येणारं पाणी आणि सूर्यप्रकाश तसेच पानांमध्ये असलेले हरित लवके हे या सूर्यप्रकाशाचं आणि बाहेरून जाणारा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचा वापर करून ग्लुकोजची निर्मिती करतात आणि तेच ग्लुकोज इतर ठिकाणी झाडामध्ये पाठवलं जातं किंवा आपण जेव्हा हे अन्न खातो त्यावेळेला आपल्या शरीरात हे ग्लुकोज जातं. तर हरित लवकाच्या पिटिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे असतात. विकरे म्हणजेच कोण तर एन्झाईम्स असतात आणि डीएनए, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ सुद्धा या विकरांबरोबर या हरित लवकांमध्ये असतात. आपल्याला ही डायग्राम आपल्या स्लाइडवर दिसत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हरित लवक बघितलं त्याचप्रमाणे इतर लवके सुद्धा बघितली. तर या लवकांची कार्य काय असतात ती आपण बघूया. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. आता ही प्रोसेस मी तुम्हाला आत्ताच सांगितली की कार्बन डायऑक्साईड, पाणी यांच्यामार्फत ग्लुकोजमध्ये C6H12O6 या मॉलिक्यूलमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हे होत असताना ऑक्सिजन वायू पर्णरंध्रातून बाहेर पडतो. तो ऑक्सिजन वायू आपल्याला आपल्या लाईफ प्रोसेससाठी हवा असतो. वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतात. त्याच्याविषयी आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलंय की कशा प्रकारे गाजर किंवा बीट किंवा इतर फुलं पिवळा रंग वगैरे कसा येतो त्याच्याविषयी आपण बघितलेला आहे. अवर्णलवके म्हणजेच यांना ल्युकोप्लस असं म्हटलं जातं. ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस आणि स्टोरेज साठवण करण्याचं काम करत असतात. म्हणजे ल्युकोप्लास्ट अशा प्रकारे पिष्टमय पदार्थांचं कार्बोहायड्रेट्स, मेद व प्रथिन म्हणजे प्रोटीन्स सिंथेसिस आणि त्यांचं स्टोरेज करण्याचं काम करतात. तंतुकणिका व लवके यांमध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तंतुकणिका आणि ज्या लवके आहेत त्यांच्यामध्ये आपण बघितलं की डीएनए आणि रायबोझोम असतात आणि म्हणून स्वतःचे प्रोटीन्स हे स्वतःच तयार करू शकतात. आता आपल्याला बघा ही जी आपण पेशी अंगके बघितली ती सर्व मायक्रोस्कोप खाली दिसतात. म्हणून अशा पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात आणि ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचे अंगके दिसत नाहीत त्यांना अधिकेंद्रिकी पेशी म्हणतात. तर ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो डिफरन्स आपल्याला आता इथे दिसत आहे. बघा दृश्य केंद्रकी पेशी ज्या आहेत त्यांचा आकार 5 ते 100 मायक्रोमीटर इतका आहे म्हणजे फारच लहान आहे. त्याच्यानंतर अकेंद्रकी पेशी ज्या आहेत ज्याच्यामध्ये केंद्रक नसतो किंवा केंद्रक दिसत नाही तर अशा प्रकारच्या पेशींचा आकार 1 ते 10 मायक्रोमीटर इतका असतो. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोमची संख्या एकापेक्षा जास्त असते किंवा अधिकेंद्रकी पेशी ज्या आहेत यांच्यामध्ये गुणसूत्र संख्या फक्त एकच असते. केंद्रक, आता दृश्य केंद्रकी पेशीमध्ये बघा केंद्रक पटल असणार, त्यानंतर केंद्रकी असते व केंद्रक द्रव्य असते. त्याचप्रमाणे सुस्पष्ट केंद्रक असते म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपल्याला हे केंद्रक दिसतं. म्हणजे ह्याच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशींच्या नावावरूनच त्यांच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस आपल्याला दिसत असतो. तर अधिकेंद्रकी पेशीमध्ये केंद्रक आभ असतो म्हणजे खरं केंद्रक तिथे दिसत नाही.
दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये बघा तंतुकणिका लवके असतात. आपण आत्ताच बघितलं वेगवेगळ्या सेशनमध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे कशा प्रकारे दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये दिसतात ते आपण बघितलेले आहेत. याच्यामध्ये आवरणयुक्त अंगके नसतात. जे काही कंटेंट असेल ते पेशी द्रव्यामध्ये विखुरलेलं असतं. कुठे? तर अधिकेंद्रिकी पेशीमध्ये. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतात. आता उच्च विकसित म्हणजे आपण एक पेशीय प्राण्यामध्ये बघू शकतो अमिबा, त्याच्यानंतर युग्लिना किंवा पॅरामोशियम, आणि बहुपेशीय वनस्पती. बहुपेशीय म्हणजे कोण? तर आपण बहुपेशीय आहोत, किंवा मोठ्या मोठ्या वनस्पती या बहुपेशीय असतात म्हणजे मल्टीसेल्युलर असतात. तर ह्यांच्यामध्ये अशा प्रकारे दृश्य केंद्रिकी पेशी आपल्याला दिसत असतात. अधिकेंद्रिकी पेशी ज्या आहेत त्या फक्त जीवाणूंमध्ये दिसतात. बॅक्टेरियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पेशी दिसत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये काय काय बघितलं तर रिक्तिका आणि त्यांची कार्य काय असतात, त्याचप्रमाणे प्लास्टिड्स किंवा लवके कशा प्रकारे झाडांना, त्यांच्या पानांना किंवा फुलांना, फळांना कलर देतात, रंग देतात, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे रंग गुणसूत्रे असतात याविषयीचा अभ्यास आपण या सेशनमध्ये केला. त्याचप्रमाणे अधिकेंद्रिकी पेशी आणि दृश्य केंद्रिकी पेशी. दृश्य केंद्रिकी म्हणजे ज्यांचे न्यूक्लियस दिसतात त्या, आणि अधिकेंद्रिकी म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस दिसत नाही. तर ह्या पेशींमध्ये कशा प्रकारे रचना असतात आणि दृश्य केंद्रिकी पेशींमध्ये कशा प्रकारे ऑर्गॅनिल्स विकसित झालेले असतात आणि ते अधिकेंद्रिकी पेशीमध्ये कशा प्रकारे दिसत नाहीत, ते आपण ह्या सेशनच्या मार्फत बघितलेलं आहे. धन्यवाद.